नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे। नक्कीच या संदर्भात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर छोटीशी सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये होणारे असेच महत्त्वपूर्ण बदल तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। नवनवीन अपडेट पाहण्यास मिळण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती। या ठिकाणी आपण आलेलो आहोत ऑफिशियल साइटवरती। पाहू शकता तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। वारंवार सांगण्याचं कारण म्हणजे पहा, जो ऑफिशियल साइट आहे त्या साइटवरती तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। ऑप्शन आलेला आहे एक नवीन, आणि या ऑप्शननुसार आता लाभार्थ्यांना त्यांचं स्टेटस चेक करता येणार आहे। तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे। या अगोदर बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले नाहीत। पहा, 1-2-4 महिन्यांपासून बराच गोंधळ सुरू आहे की नोव्हेंबर डिसेंबरपासूनचे पैसे लाभार्थ्यांना आलेले नाहीत। मग लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की आम्हाला योजनेमध्ये ठेवलेला आहे की आम्ही योजनेमध्ये आहोत की नाही, हा देखील प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे। योजनेमधून बाहेर तर काढलेलं नाही ना, असे बरेच प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत होते। आणि पोर्टलवरती अशा पद्धतीचा ऑप्शन आल्यामुळे नक्कीच आता तुमचे हे प्रश्न दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे। लाभार्थ्याची स्थिती तुम्हाला चेक करता येणार आहे। पाहू शकता लाभार्थी स्थिती इथं हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर स्थिती पाहण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे। अगोदर हा ऑप्शन हे दोन जे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत नव्हते पोर्टलवरती, जे ऑफिशियल साइट आहे त्यावरती, परंतु आता लाभार्थ्यांना थेट त्यांची स्थिती म्हणजे त्यांचं स्टेटस चेक करता येणार आहे, त्यांचं स्टेटस पाहता येणार आहे। तुम्हाला कशा पद्धतीने यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, डीबीटी मार्फत कोणत्या तारखेला तुमचे पैसे आलेले आहेत, त्याचबरोबर तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण आहे का, त्या संदर्भातली सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे हे दोन स्टेटस म्हणजे दोन हे ऑप्शन जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, आणि यामुळे नक्कीच तुम्हाला इथून पुढे हप्ता आला आहे की नाही हे चेक करता येणार आहे। या अगोदरचे हप्ते तुम्हाला कधी आलेला आहे याची सुद्धा माहिती या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येणार आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय त्या ठिकाणी पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अशा योजनेच्यासाठी हे पोर्टल या ठिकाणी आपल्याला माहीत आहे सुरू करण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं हे पोर्टल आहे, आणि पोर्टलवरती आपल्याला एक मेसेज येत असतो प्रत्येक महिन्याला की लाभार्थ्यांना या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, एक नोटिफिकेशन येतं। आणि याच पोर्टलवरती आता हे दोन ऑप्शन इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहेत, लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा, अशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत। या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला ती सविस्तर माहिती पाहता येणार आहे। तुम्हाला या अगोदरचा हप्ता कधी जमा झालेला आहे ते देखील तुम्हाला चेक करता येणार आहे। ज्यांना या अगोदर पैसे आलेले नाहीत त्यांनी हे चेक करायचं आहे, नेमकं तुमचं स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी काय दाखवत आहे, तुम्ही योजनेमध्ये आहात की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी तिथं मदत होणार आहे। त्यामुळे ॲप्लिकेशन नंबर टाकून ही स्थिती चेक करा, हे स्टेटस चेक करा, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्टेटस जाणून घेण्यासाठी मदत होईल। त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। व्यवस्थितरित्या सगळी प्रोसेस पूर्ण करून घ्या आणि तुमचं स्टेटस तुम्ही चेक करा। पहा, पोर्टलवरती एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणखीन कुठलीही नोटिफिकेशन किंवा कुठलीही सूचना आलेली नाही। जशी यावर सूचना येईल, जसा मेसेज येईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला।